चॅरिटेबल ट्रस्टीज संस्थापिका मेघना शेट्टी. आज आम्ही विधान भवनमध्ये आलेलो आहोत. विधान भवनमध्ये आमच्या संस्थेकडून काही समस्या लेखी निवेदन घेऊन आम्ही आलेलो आहेत. शासनाकडे आमची हीच मागणी आहे की घराचे पुनर्वसन, परत महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न आणि जे लहान मुलं आहेत, लहान मुलांवरती आज लहान मुलंही सुरक्षित नाही आहेत. शाळा असू दे, नाही तर पार्क असू दे किंवा घरामध्ये त्यांच्यावरती काही तर तशा खूप काही समस्या आहेत. तर त्या आम्ही शासनाकडे मांडण्यासाठी आलेलो. तर माझी हीच इच्छा आहे की प्लीज तुम्ही ह्याच्यासाठी पॉझिटिव्हली ॲन्सर द्याल. धन्यवाद. असलम शेख. अध्यक्ष महोदय, दिव्यांग, निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांना काही आर्थिक आधार मिळावा यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवण बल सेवा, राजनियुक्ती वेतन योजना राबविण्याकरता या योजना निराधारांसाठी अत्यंत उपयोग व दिलासी देणारी ही योजना आहे. लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागितला जात आहे. याच्यात महत्वाचा प्रश्न हे आहे की जे दिव्यांग आहेत, ते चालू शकत नाही, त्यांना दरवर्षी पहिल्यांदा तर आमदारकडे जावं लागतोय, मग आमदारच्या नंतर ते तलाठीकडे जाणार आणि तलाठीच्या नंतर ते तहसीलदारकडे जाणार. म्हणजे आता तुम्ही विचार करा मंत्री महोदय साहेब, कारण हा सब्जेक्ट तुमच्या खात्याशी निगडीत आहे की ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बघता येत नाही, त्यांना दरवर्षी तुम्ही मागत आहे आणि समाज कल्याण केंद्राच्या एक सेक्टरमध्ये 5 वर्षासाठी त्यांना तुम्ही रिलीफ देण्यात केलेलं आहे. म्हणजे त्यांना एकदा त्यांनी सर्टिफिकेट घेतला की त्यांना 5 वर्ष परत जाण्याची आवश्यकता नसते. मग आता हा जे ज्यांना बघता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, त्यांच्यासाठी पण तुम्ही तशीच हे कारवाई करणार की नाही? अध्यक्ष महोदय, एक मिनिट. सभापती. अध्यक्ष महोदय, परवाच याच्याबद्दल दिव्यांगाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि संजय गांधी योजनेला प्रत्येक वर्षी लागणारे प्रमाणपत्र हे दरवर्षी लागू नये याकरता बैठक झाली आहे. लवकरच याचा शासन निर्णय निघतोय.